मला माझ्यासाठी काही नकोय. मला आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचे, त्यांचा बुढाप्याचा सहारा बनायचा आहे. अरे हो बाळा, आधी लवकर उठून कॉलेजला जा, मग नंतर आमचं स्वप्न पूर्ण कर. आणि तू असं काय घरचं जेवण का करत नाहीस बरं? घरचं जेवण नाही आवडत मला, आवडत नाही. हो डॉक्टर, बघा ना माझ्या पोराला काय झालंय. त्याला काही बी करून वाचवा प्लीज, मी तुमच्या पाया पडतो डॉक्टर. याची लिव्हर पूर्णपणे खराब झाली आहे आणि हे दारूमुळे झालं आहे. लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय यावर काही उपाय नाही. माझी चूक आहे, मी ह्याला अडवलं नाही. आणि आता दारून ह्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. अजूनही आशा आहे, जर लिव्हर डोनर भेटला तर याचं आयुष्य वाचू शकतो. बरं झालं यार, आज मी जिवंत आहे. कुणीतरी मला लिव्हर दिली आणि त्यामुळे मी जिवंत आहे. तर त्या व्यक्तीचे खूप खूप आभार. आज खूप जण अवयव डोनेशनची वाट पाहतात. एक ऑर्गन डोनर 8 जणांचे प्राण वाचवू शकतो. पण दुर्दैवाने भारतात ऑर्गन डोनेशनची संख्या खूपच कमी आहे, कारण गैरसमजामुळे लोक घाबरत आहेत. मी पण मेल्यावर ऑर्गन डोनेट करणार आणि माझ्या ऑर्गनच्या स्वरूपात इतरांमध्ये मी जिवंत राहणार. थँक्यू देवा, आज मला जिवंत ठेवलंस. आता मी पण माझ्या आई वडिलांची बुढाप्याला सहारा बनून राहील. थँक्यू, थँक्यू जिवंत ठेवल्याबद्दल. ऑर्गन डोनर भेटल्याने मी याला वाचवू शकतो नाही. मृत्यूनंतरची सगळ्यात मोठी भेट म्हणजे ऑर्गन डोनेशन आहे. ऑर्गन डोनेशन मध्ये आपण हार्ट, किडनी, लिव्हर, लंग्स, पॅनक्रियास आणि इंटेस्टाईन हे ऑर्गन आपण डोनेट करू शकतो. आणि डोळ्यामध्ये कॉर्निया हा पार्ट आपण डोनेट करतो. कॉर्नियामध्ये जर एका कॉर्नियाला इन्फेक्शन झालं असेल तर आपण तो घेऊ शकत नाही. ऑर्गन डोनेशन हे महत्त्वाचं आहे.